नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण हे सगळं कारस्थान ऐश्वर्या करत आहे आणि या सगळ्याच्या मुळाशी ऐश्वर्या आहे हे ऋषिकेश आणि जानकी या दोघांच्याही लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळं ऋषिकेश म्हणतो की आज माझ्या ओवीवरती जी वेळ आलेली आहे त्यामुळं मी त्या ऐश्वर्याला सोडणार नाही. कारण मला माहिती आहे की माझे नाना असा निर्णय कधीच घेणार नाहीत. नक्कीच काहीतरी कुठंतरी पाणी मुरतंय आणि आजही आई माझ्या आणि जानकीच्या बाबतीत चुकीचं वागू शकेल, पण ओवीच्या बाबतीत ते असं बोलू शकणार नाही. ही गोष्ट जानकीला आणि त्याचबरोबर ऋषिकेशला दोघांनाही माहिती असते आणि ते दोघंजण विचार करत असतात नक्की असं काय घडलेलं आहे, कशामुळे हे होतंय, या सगळ्याच्या मुळाशी आपण जायचं आहे हे या दोघांनी ठरवलेलं असतं. आणि त्यामुळं काहीही झालं तरी आपल्याला नक्की कळलंच पाहिजे की यामागे कोण आहे, कोण करते हे सगळं, हे शोधून काढायचं ठरवलं जातं. ऋषिकेश म्हणतो की आज माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून माझ्या ओवीला खायला मिळलं नाही आणि ओवीला खायला मिळलं नाही म्हणून बिचाऱ्या ओवीने ते एक्सपायर झालेले केक खाल्ले आणि त्यानंतर जानकीची आणि ओवीची झालेली अवस्था, माझं लेकरू आज इथे दवाखान्यात आहे, ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. ही गोष्ट मात्र ऋषिकेशला सहन झालेली नसते. ऋषिकेश भयानक चिडलेला असतो. तो म्हणत असतो की काहीही झालं तरी माझ्या लेकराला आणि माझ्या बायकोला न्याय मिळवून देणार आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मला आता कोणत्याही थराला जावं लागलं तरी चालेल, पण मी त्यांच्यासाठी आता मागे हटणार नाही हे ऋषिकेशने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळं आता जे सत्य आहे ते शोधून घ्यायचं आहे, काढायचं आहे, शहाणे वकिलाकडे जायचं आहे. त्याचबरोबर हे मृत्यूपत्राचं काय गुपित आहे तेही शोधायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला जी मदत घ्यावी लागेल ते करायचं आहे. आता हे करायचं आहे ते फक्त माझ्या जानकीसाठी आणि माझ्या ओवीसाठी हे सगळं ऋषिकेशने ठरवलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं जानकी म्हणते, हो ऋषिकेश, काहीही झालं तरी आपल्याला मुळापर्यंत गेलं पाहिजे. जानकी आणि ऋषिकेश दोघेही ओवीच्या जवळ बसलेले असतात. ओवी बिचारी म्हणत असते की बाबा सॉरी, मी ना परत तुम्हाला विचारल्याशिवाय काहीही खाणार नाही आणि तुम्ही सांगितल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. आज हे सगळं जे झालेलं आहे ते माझ्यामुळं झालेलं आहे. इकडे ओवी असं बोलत असते तर जानकी असं म्हणत असते, नाही, जे काय घडलेलं आहे ते माझ्यामुळं घडलेलं आहे. मी जर ते केक आधीच टाकून दिले असते तर माझ्या लेकरावरती आज ही वेळ आली नसती. आणि त्याचबरोबर ऋषिकेशच्या हातातील जर त्याच्या आईची आठवण असलेलं, शेवटची आठवण असलेलं हे जे कडं आहे ते विकावं लागलं नसतं. हे सगळं जानकी बोलत असते. त्याचबरोबर इकडे आता ही सगळी गोष्ट सुमित्राला कळते आणि सुमित्राला वाईट वाटतं. म्हणजे जानकीने काल जो फोन केलेला होता तो ओवी ॲडमिट आहे या एका गोष्टीसाठी केलेला होता हे सुमित्राला कळलेलं असतं आणि त्यासाठी सुमित्रा आलेली असते. आणि सुमित्रा म्हणू लागते की काहीही झालं तरीही जानकीने आत्ता मला सांगितलं होतं, जानकीने मला बोलवलेलं होतं, पण मी जानकीची मदत केली नाही. पण ऐश्वर्या खोटं बोलली. जानकीला सुमित्रा म्हणते की ओवी कशी आहे, तेव्हा जानकी सांगते की हो आता बरी आहे ओवी, तिला घरीच घेऊन जायचं आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की माफ कर, खरंच माझं चुकलं, काल माझ्याकडून गैरसमज झाला. हे ऐकल्यानंतर सुमित्राला जानकी आणि ऋषिकेश मात्र भयानक चिडलेला असतो. ऋषिकेश म्हणतो की तुमच्या डोळ्यावरती तुम्ही ऐश्वर्या नावाची पट्टी बांधून फिरत आहात ना, तर हे सगळे त्याचेच परिणाम आहेत आणि त्याचेच परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहेत. हे सगळं ऋषिकेश बोलत असतो. आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो की काहीही झालं तरीही तुम्ही जोपर्यंत तुमच्या डोळ्यावरची पट्टी काढणार नाहीत तोपर्यंत हे सगळं शक्यच नाही. हे सगळं ती बोलत असतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे जानकीला आणि ऋषिकेशला सुमित्रा म्हणत असते की जानकीने मला काल फोन केलेला तेव्हा जानकी फोनवरती असं म्हणाली होती की पैसे हवे आहेत, आमचा प्रॉपर्टीमधला हिस्सा तुम्ही आम्हाला दिलेला नाही, पण त्या घरातले पैसे घेतल्याशिवाय मी शांत राहणार नाही असं ती बोललेली होती. हे मला कळलेलं होतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जानकी म्हणते मी असं बोललेलेच नाही, मी असं सांगितलं होतं की हॉस्पिटलमध्ये ओवी ॲडमिट आहे आणि मला ओवीसाठी पैसे हवे आहेत हे मी सांगितलेलं होतं. हे ऐकल्यानंतर इकडे सुमित्रा म्हणते माझा फोन ऐश्वर्याने उचललेला होता आणि त्या क्षणी लक्षात येतं ते म्हणजे हे जे सगळं करते ते ऐश्वर्या करते ही गोष्ट लक्षात आलेली असते. आणि जानकी आणि ऋषिकेश या दोघांनाही कळलेलं असतं. तेव्हा ऋषिकेश भयानक चिडतो आणि तो म्हणतो की आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे की सगळं काय झालेलं आहे ते, म्हणजे या सगळ्याच्या मागे कोण आहे ते मला कळलेलं आहे. हे ऋषिकेश बोलत असतो. तो भयानक चिडलेला असतो आणि तो म्हणतो की आता मात्र मी शांत राहणार नाही.
काहीही झालं तरीही मी आता गप्प राहणार नाही, कारण ह्या सर्व गोष्टी आहेत त्या माझ्या बाजूने झालेल्या होत्या म्हणून मी इतके दिवस गप्प होतो, पण मी आता गप्प राहणार नाही, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की माझ्या ओवीसाठी मी इतके दिवस शांत राहत होतो, आज माझ्या ओवीवरतीच ही वेळ आलेली आहे, तर मी मात्र आता शांत राहणार नाही. हे सगळं ऋषिकेशचं बोलणं ऐकल्यानंतर जानकी म्हणते हो. आणि मग ऋषिकेश म्हणत असतो की आता मला माझ्या ओवीसाठी स्टँड घेणं गरजेचं आहे, कारण माझ्या ओवीसाठी या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आज माझ्या ओवीवरती ही वेळ आलेली आहे. आणि जानकी आणि ऋषिकेश दोघंही ठरवतात की काहीही झालं तरी आता आपण माघार घ्यायची नाही, कारण हे सगळं आपलं आहे आणि आपल्या लेकराला न्याय मिळवून देण्यासाठी हे सगळं करायचं आहे, हे जानकी आणि ऋषिकेश ठरवतात. जानकी म्हणत असते पण हे सगळं कसं शक्य होणार आहे? ऋषिकेश म्हणत असतो की काही अवघड नाही आहे जानकी, हे सगळं शक्य होणार आहे. आणि ऋषिकेश जानकीला म्हणू लागतो की या सगळ्या गोष्टी खूप इझी आहेत आणि त्या आपण आपल्या पद्धतीनं हँडल करायच्या आहेत, हे बोललं जात असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की ऋषिकेशने तर ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी आता शांत राहायचं नाही, कारण हे सगळं माझ्या लेकरांच्यावरती आलेलं आहे, माझ्या लेकराला या सगळ्यामुळं त्रास सहन करायला लागलेला आहे, त्यामुळं मी शांत राहणार नाही, असं ऋषिकेशनेही ठरवलेलं असतं. आणि जानकी आणि ऋषिकेश दोघंही आता पुन्हा आशीर्वाद बंगल्यात जायचं ठरवतात. मग इकडे जानकी सौमित्रला फोन करते. सौमित्र म्हणतो की वहिनी मला हे अजिबात आवडलेलं नाही, तू अशा पद्धतीनं वागशील असं मला वाटलं नव्हतं. तेव्हा इकडे सौमित्र असं म्हटल्यावर जानकी म्हणते की माफ करा सौमित्र भाऊजी, माझ्याकडून चूक झालेली आहे. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की मला ना कळलंच नाही की हे सगळं काय घडत आहे, तू मला एकदाही फोन करून सांगितलं नाही जानकी वहिनी, मला एकदा सांगितलं असतं तर गोष्टी मला कळल्या असत्या, पण तू अशा पद्धतीनं वागायला नको होतं, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा जानकी म्हणत असते सौमित्र भाऊजी, तेव्हा माझ्या डोक्यात जे आलं ते मी केलं, मला वाटलं की मी आईंना फोन केला पाहिजे म्हणून मी आईंना फोन केला, पण नेमका आईंचा फोन हा उचलला गेला तो म्हणजे ऐश्वर्याने, आणि ऐश्वर्याने आईंना सांगितलं की मी प्रॉपर्टीमधला हिस्सा मागत आहे. आणि मग आई मला तिकडून म्हणाल्या की तू आता पुन्हा फोन करायचा नाही, कारण तू जर पुन्हा फोन केलास तर मी तुला तुझ्या ओवीची शपथ घालत आहे, तुझ्या मुलीची शपथ घालत आहे, असं मला आई बोलल्या. मला खूप वाईट वाटलं, कारण मी ओवीसाठी पैसे मागत होते, माझ्याकडे पैसे नव्हते ओवीचे भरायला म्हणून मी पैसे मागितलेले होते, आणि इकडून आई मात्र मला अशा बोललेल्या होत्या. हे सगळं जानकी सांगत असते. आणि तेव्हा मात्र सौमित्र आणि अवंतिका यांना कळतं. तेव्हा सौमित्र म्हणतो की जानकी वहिनी मला ना डाऊट येतोय, ते जे मृत्यूपत्र वगैरे जे सगळं आहे ना ते सगळं बनवलं गेलेलं आहे, कारण असं मृत्यूपत्र नानांनी बनवणं शक्यच नाही, कारण नानांचा तुझ्यावरती आणि ऋषिकेश दादावरती किती जीव आहे माहिती आहे ना. तेव्हा अवंतिका आणि सौमित्र दोघंही सांगतात की दादाला आता मदतीला घ्यायचं आहे आपल्याला आणि पुढचा डाव आखायचा आहे. मी अवंतिकाच्या डॅडाशी बोलतो, पहिलं त्या शहाणी वकिलाकडे गेलं पाहिजे, आणि तो एवढा सहजासहजी आपल्याला गोष्टी सांगणार नाही, त्यामुळं आपल्याला अवंतिकाच्या डॅडाची मदत घ्यावी लागणार आहे, कारण दामले वकिलांना ते चांगले घाबरून असणार आहेत. हे सगळं ऐकल्यानंतर इकडे जानकी म्हणते की चालेल, आणि मग जानकी ठरवते की आता काहीही झालं तरीही आता ह्या दोघांनाही सोडायचं नाही, म्हणजेच यांनी जे केलेलं आहे कारस्थान, त्या कारस्थानाची यांची वाट लावायची आहे. आणि त्याच्यामध्ये आता सारंग ही ऐश्वर्याची बाजू घेणार आहे, हे जानकीलाही माहिती असतं, तरीही जानकी ठरवते की आता मी गप्प राहणार नाही, काहीही झालं तरीही. आता पहिली गोष्ट आहे, इकडे सौमित्रने सांगितलेलं असतं की नानांनी आपल्या कोणाला प्रॉपर्टी पेपरबद्दल काही सांगितलेलं नाही, पण नानांची बरीच गुपितं ही इकडे हिम्मत काकांना माहिती असतात, तर आपल्याला हिम्मत काकांची भेट घेतली पाहिजे. तेवढ्यात हिम्मत काका काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असतात, ते येतात आणि नेमका जानकीने फोन केलेला असतो. तेव्हा हिम्मत काका म्हणत असतात की हे काय झालंय जानकी, तू घर का जोडलेलं आहे, मला आत्ता आल्यानंतर ह्या सर्व गोष्टी कळलेल्या आहेत. हे ऐकल्यानंतर इकडे जानकीला हिम्मत काका सांगू लागतात की काहीही झालं तरीही आता हे घर सोडायचं नाही, तू पहिलं त्या घरात गेलं पाहिजे, तू त्या घरात गेलीस तरच तुला हे कळणार आहे की प्रॉपर्टी पेपर कुठं आहेत, कारण प्रॉपर्टी पेपर हे रणदिव्याच्या घरातील देवघरातील देवारात आहेत. तेव्हा जानकी म्हणते पण हिम्मत काका, रणदिव्यांच्या घरातला देवघर आहे, देवारा आहे, तो माझ्याकडे आलेला आहे,
नानांनी तो माझ्याकडे पाठवलेला आहे. आणि हे ऐकल्यानंतर आता सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळेजण पाहत असतात. आणि मग जानकी त्याचबरोबर सौमित्र, आता जानकी ही गोष्ट घरी येते आणि ऋषिकेशला सांगते. ऋषिकेशला त्याच्या कड्यावरती असलेला पासवर्ड हा माहिती असतो आणि मग ऋषिकेश म्हणतो की मला तो पासवर्ड माहिती आहे, नानांनी तो पासवर्ड टाकला असणार आहे, कारण ते कडं मला आईनं दिलेलं आहे आणि तो देवार आहे तो आईच आहे, म्हणजे नक्कीच या पासवर्डचा त्याच्याशी काहीतरी संबंध आहे. आणि हे ऐकल्यानंतर आता खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तो म्हणजे की ते जेव्हा उघडलं जातं तेव्हा त्या देवाऱ्यामध्ये प्रॉपर्टीचे पेपर्स असतात आणि त्याचबरोबर मृत्यूपत्र असतं. त्या मृत्यूपत्रानुसार प्रॉपर्टी ही जानकी आणि ऋषिकेशच्या नावावर असते, घर हे जानकीच्या नावावर असतं. आणि जेव्हा जानकी मग सौमित्राला फोन करते, आता ऋषिकेश पण थोडासा शांत झालेला असतो, तो एवढा चिडत नसतो पहिल्यासारखा. आणि मग जानकी सौमित्राला फोन करते आणि म्हणते, सौमित्र भाऊजी मला तुमची मदत लागणार आहे. आणि तेव्हा मात्र सौमित्र म्हणतो, जानकी वहिनी काय करायचं आहे सांग. तर ऋषिकेश आणि जानकी दोघंही सौमित्राला सांगतात की आता आपल्याला प्रॉपर्टी पेपर आणि मृत्यूपत्र मिळालेलं आहे, तर हे मृत्यूपत्र आणि हे प्रॉपर्टी पेपर घेऊन आपण कोर्टामध्ये त्यांच्या विरोधात केस टाकूया. तेव्हा सौमित्र म्हणतो की त्याची काही गरज पडणार नाही जानकी वहिनी, तू उद्या ये आणि तू एकदा आली की आपण शहाणे वकिलाकडे पण जाऊन आलेलो आहे आणि शहाणे वकिलांना अवंतिकाच्या डॅडांनी चांगलंच धमकावलेलं आहे आणि त्यामुळं शहाणे वकिलांनी सांगितलेलं आहे की हे सगळं ऐश्वर्याने करायला लावलेलं आहे आणि तिच्यामुळे हे सगळं झालेलं आहे, हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही आपल्याला आता एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे शहाणे वकील आहे त्यांना इथे येताना घेऊन यायचं आहे आणि ते सगळं घेऊन यायचं आहे. त्यावेळी शहाणे वकील तयार होतात आणि जानकी आता उद्याच जानकी आणि ऋषिकेश दोघंही अगदी पहिलं जसे रुबाबदारपणे राहायचे त्याच कपड्यात पुन्हा येतात आणि ऐश्वर्याच्या नावाने जानकी येऊन तिथे आरोळी ठोकते. आणि तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो. ऐश्वर्या म्हणते, तुझी हिंमत कशी झाली या घरात यायची, हे माझं घर आहे. तेव्हा जानकी म्हणते, तुझं नाही आहे घर, हे घर माझं आहे आणि हे प्रॉपर्टीचे पेपर आणि हे मृत्यूपत्र हे घर माझ्या नावावरती आहे. आणि सारंग पुन्हा ओरडत येतो, कारण सारंगने आता ऐश्वर्याला शब्द दिलेला असतो की तो ऐश्वर्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे, अख्ख्या जगाच्या विरोधात उभा राहणार आहे आणि त्याने तिला शब्द दिलेला आहे, त्यामुळं तो शब्द पाळत असतो. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता जानकी आणि ऋषिकेश दोघंही घरात आलेले असतात आणि सोबत शहाणे वकील आलेले असतात. शहाणे वकील म्हणतात, यांनी जर कोर्टामध्ये केस टाकली तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल, तुम्ही खोटं मृत्यूपत्र बनवलेलं आहे म्हणून. आणि नानाही आता ताड कणोटून उभे राहतात, कारण जानकी आणि ऋषिकेश दोघंही घरी आलेले आहेत हे पाहून नानांनाही खूप भारी वाटलेलं असतं. आणि नाना उठून उभे राहतात आणि जानकी आणि ऋषिकेशकडे जातात. ऋषिकेश पण नानांच्या जवळ येतो आणि नानांची माफी मागतो. नाना, मी तुम्हाला एकट्याला सोडून जायला नको होतं, असं ऋषिकेश म्हणत असतो. आणि त्याचबरोबर ऋषिकेशचं असं म्हणणं असतं की नाना, तुमची ही ज्याने अवस्था केलेली आहे त्याचं नाव सांगा. आणि त्या क्षणी नाना सांगतात की हे सगळं ऐश्वर्यानं केलेलं आहे. आणि जानकी म्हणते की आता हे घर माझं आहे, आत्ताच्या आत्ता निघायचं आहे, मी सामान भरायला सुद्धा वेळ देणार नाही, लगेच निघायचं आहे, कारण हे घर, ह्या घरातली प्रत्येक गोष्ट ही माझी आहे आणि आता निघायचं आहे. त्यावेळेस सुमित्रा मात्र आता खूपच मोठा धक्का बसल्यासारखी पाहत असते, कारण तिला कळायचं बंद झालेलं असतं. जानकी आणि ऋषिकेश दोघांच्या नावावर हे घर होतं आणि आपण त्यांच्यावरच अन्याय केलेला आहे या गोष्टीची जाणीव सुमित्राला झालेली असते. आणि सोबतच पाठीमागून सौमित्र ओवीला घेऊन येतो आणि म्हणतो की ओवी बाळा, काळजी करू नकोस, हे घर तुझ्या आईबाबांचं आहे आणि त्याच्यावरती तुझा हक्क आहे, तुला या घरातून कोणीही बाहेर काढणार नाही, हे घर फक्त आणि फक्त तुझ्या आईबाबांचं आहे, असं म्हणत सौमित्राने ओवीला आणलेलं असतं. आणि फायनली ऋषिकेशने त्या घरामध्ये एंट्री करत जानकी त्याचबरोबर ओवीला न्याय मिळवून दिलेला असतो. आत्तापर्यंत जानकी आणि ओवीने खूप हालाकीचे दिवस काढले, त्यांच्यावरती तशी वेळ कधी येऊ नये असं ऋषिकेशचं म्हणणं होतं. खरं तर ऋषिकेशची कष्ट करायची ही तयारी तेवढीच होती, पण त्याला कामच मिळू द्यायचं नाही हे ऐश्वर्या करत होती. या सगळ्यामुळे ह्या सर्व गोष्टी घडलेल्या असतात. आणि फायनली ऋषिकेश आणि जानकी आणि ओवी हे आशीर्वाद बंगल्यात येतात, तर तिथे ऐश्वर्याची बाजू घेणाऱ्या आता सारंगची सुद्धा ऐश्वर्याबरोबर हकालपट्टी होते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.